वर्ष झालं असा लोकांची हरवणूक केली नाही तर चिवे बिवे घेऊन आमच्या इथे आलेला पिल्लू होतो मोठा असा 16 फुटाचा होता. गाईस आम्ही त्यांच्या घरी आलो ते बाहेर गेलेत आणि लॉक आहे आमचा पोपट झाला. 1 तासाचा प्रवास होता आणि आम्ही एवढ्या लांब आलो आणि आमचा पोपट झालेला आहे गाईस. पण इकडचा व्ह्यू 1 नंबर आहे म्हणून मन खुश होतोय. मस्त घाट. कोणता घाट? कोंडा घाट. कोंडा घाट आम्ही पास केलेला आहे आणि घर तुम्ही अर्धा तास नाही अर्धा तासाच्या वर. आणि गाईस बघा कसं वाटलं गाडी चालवून. मजा आली पण ऊन खूप आहे. ऊन खूप आहे आणि ते बघू शकतात हे लोक गायब आहेत पण आता आपण व्ह्यू हे करू एन्जॉय. तर मंडळी आम्ही पप्पांच्या मामाच्या गावी आलेलो आहोत. त्यांना सरप्राईज देण्याच्या ऐवजी आमचाच सरप्राईज झालेला आहे. तर मंडळी आले आले आम्हाला काहीतरी समजतं की इथे घोरपडीचा काय कुठे यापेक्षा आम्ही कोणाच्या तरी घरी आलो. इथे नेबरच्या घरी आलो. नेबर म्हणजे आपले आपलेच आपण जरा घर बघूया. गाईस इथे म्हातारी घेतात पाणी वगैरे पियालो आम्ही. थोडा बाहेर आलोय. ऊन खूप आहे. असंच कधी आलात? झाले 4 दिवस नादोड्यात. कसं वाटलं जेवण? मन शांत होऊन जातं. शांत एकदम. पण काही बघ गावाला ना, नाव किचकिच दिलंय. किचकिच काहीच नाही. नादोड्यात बघितलं नुसती किचकिच. पावसातून पण असं मस्त वाटतं. हिरवंगार. आता ते बाहेर रस्त्यावर बांधलं ते कधी बांधलं काय ते गेले हॉटेल आहे का? नाही 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 ते असंच पर्यटन पर्यटन स्थळ बांधलं. हसणे हसणेमध्ये हे एक लोकेशन आहे जिथे पर्यटन स्थळ असं बनवलेलं आहे. तुम्ही विजिट करू शकता. खूप छान एकदम वातावरणात असं बनवलेलं पर्यटन स्थळ आहे. या भाई या मजा आहे यार. बघा ना तुम्ही काय view आहे बघा. कधी किती वर्ष आली आमचा बनवलं दिवाळीत उद्घाटन झालं. पाणी खूप वाटलं तिकडे. पाऊस पडलेला का मध्ये परवा? होय होय परवा पडलेला. हे काय डबरे कुठे हा, वारा जाम सुटले. वारा जाम पाऊस गाज होती. हॉटेलला इकडचा तिथे पाऊस हसण्यागावचा पाऊस बेकार. तिथे हॉटेलला भाड्याने द्यायची असं उभी राहिलीच ना जोरात फटके लागत ना असं असं हे वारा सुटतो. तिथं तेवढं येतो. दिसतंय ना ती? अगदी 6 महिने होता आहे. 6 महिने मे महिन्याच्या 17 तारीखला आलेला. गेल्या वेळी 2 वर्ष झाली असा लोकांची हरवणूक केली आणि पेचायचा चिवे बिवे घेऊन आमच्या इथे आलेला. इथे पिल्लू होतो मोठा असा 16 फुटाचा होता. हे वैना ना असं उडी मारून जायचा न काय करता. हा एवढा होता. सोंडीपासून 16 फुटाचा होता. म्हणजे पाय कमी कमी 6 फुटाचेच होते. म्हणजे कमी कमी तेवढे झाले 6 फुटाचे. त्याच्यावरती त्याचं सगळं म्हणजे हो या हे गडगा ना तो असा सफाई करून जायचा न धक्का लावता. हो अरे असं वाटतं. त्याला काय काय दिसलेलं गेल्या 4 दिवसात कुठे तिथे नाही तसं नाही कोणी. तिकडे जनावरांना येता लोकांना रोज संध्याकाळी यायचे. मग ते कॅमेरे सोडायचे. मग कुठे असेल जंगलात असला तर तो बुडून द्यायचे का.
हा ड्रोन पाठवायचा इकडनं ना असं फिरवायचं तिकडे पर्यंत सोडायचं लांब सगळ्या सोडायचं हा लय लोकांनी लय प्रयत्न नाही केले 6 महिने मग त्या बोंडू मामाला आणलं म्हणजे त्यांनी 5 फुटावरती त्याला बोलवून विचारलं काय तुझं म्हणणं आहे ते त्यांनीच का ते विचारले ते कोण नाही तेव्हा केलेले त्यांच्या हातीला हा ते सुद्धा आणले नाही मग जेव्हा पर्याय नाही काढले नाही या लोकांनी सांगले नाही इथनं हाकलायचा त्याला म्हणून तो लांबून आलेला तिकडनं म्हणजे ते ज्यांचे फारीक लोक होते ना ते बघितच होते कुठून गेला काय झाला कुठे काय गेला हे फारीक लोक सांगतच होते इथे या रानात आला या गावात आला त्या गावात आला मग शेवटी इथे 6 महिने होता 5-6 महिने होता माडबीड काही ठेवले ना गेल्या वर्षी 2 वर्ष हा तो तलाव आहे तिकडे ना तिकडे त्याला इकडे प्रवेशच केला नाही आणि तिकडनंच तिकडे त्याची सुटणूक काढली केली हा फटाकडे ना भेटतो ना जास्त 1 वर्ष आलेला त्याला ते वादात करून पावसाचा तिकडे बाहेर काढले असं केले इकडे हाणायला दिले नाही कोण म्हणतो खडीनं वर खाली उतरत नाही चढावाला चढत नाही असं बोलतो तसं काय नाही त्याला पर्याय नाही ते पण उडी टाका हा चढतो उठाटतो वाट एवढे बेनी करीत जायचं पार्टनर पण नाही केलेला कधीच नाही पार्टनरला राहायचं कमी नाही ना बरोबर नाही मारायचं नाही काय नाही नदीत पल्ल्याने जायचा तेव्हाच जायचा तिकडनं लोकांचे नुकसान करून परत होते त्या रानात यायचा इकडे राहायचं कमीत एक रात्रीचा पण थोडा दिवसात नाही एवढा थोडा झाडं बिड असं तोडत वर आला तो इथपर्यंत आला मग इथे भावाची टाकी होती ती मोकळीच होती त्याच्यात पाणी प्यायचं हा भरलेली नसली ना तर तो फेकून द्यायचे टाकी असे 5-6 टाके उडवले वाघाचा आहे वाघ या सोडले नाही आहेत ते आता काय खऱ्यातलं नाही नाही तिकडे लांब जंगलात राजीपुला थोडे आहे जंगलात थोडे आणि स्वतःहून तिकडे विभाग आहे ना त्याच्यात प्राणी पाहिजे असं ते कोणाला सांगितलं नाही सोडलेले म्हणून रात्रीच्या पहिले बोलतात वाघ वगैरे जायचे गहू आहेत गहू काय करत नाही तिकडे स्थळ आहे ना तिकडे आलेला त्या दिवशी परवाच्या झाले 8 दिवस त्या गव्हांना अडावीत होता गहू आता नाही दिसत गहू संध्याकाळी 7 वाजता गहू इथे येतात ते एक इथे राहतात देसाई बंगला आहे ना किती येतात बरोबर इथे पाणी आहे इथे तर बघितलेले परत इथे घर आहेत ते कमी 30-35 आहे 30-35 घर होय 35 एक घर आहे पहिली 22च होती व्ह्यू बघा गाईस भाई पेरू काढायला चढलाय आरामात का एकदम मस्त असे पेरू आपल्याला दिसत आहेत खय जातात खय नाही काय नाही कोण नाही इकडे जाते मी इथेच राहते हा होय कुठे घर कुठे बांबरावर होय मंदिराने पेटून काढलं बाहेर हो म्हणून मी आपल्या झाडाखाली मारायचं तांदूळ हाणतो आम्ही पीठ करून खातो बापरे ते कांदा पैसा नाही आता काय करू कुठे राहायला कुठे इथेच आता हसणे गाव झालेलं आहे हसण्यावरून खाली येताना दाजीपूर सोडल्यानंतर हा एक टर्न आहे घाटामध्ये हा घाट टर्न सोडून हा एक स्पॉट आहे
इथे पर्यटक येऊन थांबतात वगैरे आणि घाटाचा स्पॉट आहे इथे फोटो वगैरे काढतात. ठीक आहे. माझं एक बोलणं आहे, तुम्ही या ठिकाणी असे फोटोज वगैरे काढायला थांबता वगैरे आणि तुम्ही काय वगैरे पाणी वगैरे हे बघ ना कचरा, पाण्याची बॉटल झाली, खाणं झालं वगैरे झालं, तुम्हाला थोडी जाण पाहिजे की असे निसर्गरम्य वातावरणात तुम्ही अशी घाण करून कसे चालाल. हे वाईट परिस्थिती आहे आपल्या कोकणातली. असं नाही केलं पाहिजे. प्लीज तुम्ही हे सगळं सुधरवायचा विचार ठेवा आणि आपल्या कोकणाला सुंदर असं द्या. ठीक आहे. एक व्ह्यू दाखवू. तर मंडळी आता या स्पॉटला आम्ही थांबलेलो, फोटोज वगैरे काढले. स्पॉट खूप चांगला आहे, फोटोज पण खूप चांगले